जय शिवराय शेतकरी भावांनो, सन 2026 हे ला निनोचे वर्ष असून यावर्षी पाऊस काळ कमी होणार आहे याचा अंदाज जगातील विविध हवामान संघटनाने तसेच भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। पण काही अचानक पावसाळ्यातल्या बेंडकासारखे डराव करणारे पावसाळी हवामान तज्ज्ञ उठसूट मोबाईलवर फेसबुकवर अंदाज द्यायलेत। पुढे नाले खोतील, धुवाधार पाऊस होईल, मुसळधार पाऊस होईल, पुढील 4 तासात पाऊस होईल। अरे ह्या तुमच्या बोगस हवामान अंदाजावर विश्वास ठेवून बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे। आता हे तुम्हाला माझ्या पाठीमागे जे कपाशीचं शेत दिसते ह्या शेतामध्ये जर उकरून पाहिलं का तर 12 इंचाच्या खाली म्हणजे 1 फुटाच्या खाली ओल नाही आहे। म्हणजे इमानदारीनं सांगणारावर विश्वास ठेवायचा नाही आणि बोगसवर विश्वास ठेवायचा आणि स्वतः उद्ध्वस्त व्हायचं हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पक्का निर्णय केलेला दिसतोय। पण याच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम एका मराठवाड्यातीलच हवामान तज्ज्ञ करतोय, आदरणीय राजाभाऊ उगले साहेब, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना। हे इमानदार हवामान तज्ज्ञ पाठीमागच्या 3 ते 4 महिन्यापासून सांगतायत शेतकऱ्यांनो ढग मोठ्या प्रमाणात दिसतील पण पाऊस पाहिजे तसा पडणार नाहीये। तुम्ही पैसा आणि पाणी जपून वापरा आणि शेतकऱ्यांना वाचवण्याचं ते काम करतायत। उगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेती सध्याच्या घडीला करतोय, बियाण्याची लागवड केलेली आहे, पण याला खताचा डोस दिलेला नाही आणि नंतर देणारही नाही, कारण पैसा वाचवायचा आहे। पण बाकीच्या हवामान तज्ज्ञ दलाल साले शेतकऱ्याला संपवायचं गुतच त्यांनी घेतलेलं आहे। काय माहिती हे पाप नेमकं कुठं फेडणार आहेत आणि भोळा भाबडा शेतकरी त्या लबाडावर विश्वास ठेवून स्वतःची राख रांगोळी करून घेतोय, याचं पण दुःख वाटते। चला